माओच्या अनेक चुका झाल्या, म्हणजे मोठमोठ्या घोडचुकाच झाल्या, पण माओ त्या काळापासून शिक्षण आणि आरोग्य या काळात या गोष्टींवरती प्रचंड मोठा भर देण्यात आलेला होता. चीनची जी प्रगती आहे ती डेटवरती अवलंबून आहे. कर्ज काढून उत्पादन आपलं अतिशय एफिशियंटली कार्यक्षम पद्धतीने स्वस्त आणि चांगल्या दर्जाचं असं आपण जेव्हा बनवायला सुरुवात करू, आत्मनिर्भरतेचा हा खरा अर्थ आहे असं मला वाटतं. आता चीनची क्वालिटी सुद्धा चांगली आहे, तर क्वालिटी चांगली आणि किंमत कमी, ह्याला कसं तोंड देणार? नमस्कार, मी अच्युत गोडबोले. मी आज चीन मध्ये जे काय बायकॉट चीनच्या सगळ्या वस्तूंचा करावा असं जे काही चाललेलं आहे त्याच्याविषयी त्याचा धागा घेऊन बोलणार आहे. पण चीनची पार्श्वभूमी पण सांगणार आहे मी, आणि चीन ही परिस्थिती कशी निर्माण झाली, का निर्माण झाली ह्याच्याविषयी सुद्धा मी बोलणार आहे. पण चीनच्या विषयी मी फार खोलवर त्याचा इतिहास, त्याची अर्थव्यवस्था ह्याच्याविषयी मात्र मी आज बोलणार नाही. त्याच्याविषयी मी नंतर वेगळा व्हिडिओ करीन. कारण चीनची शेती कशी चालते, चीनचा उद्योग कसा चालतो, चीनचा व्यापार कसा चालतो, आणि चीनचं कामगारांची स्थिती काय आहे, सगळे अतिशय इंटरेस्टिंग विषय आहेत. आणि त्यावर आपण नंतर केव्हा तरी वेगळ्या व्हिडिओजमधून बोलूया. आज जो विषय आहे तो मला सांगायचा आहे की आज चीन कुठे आहे, भारत कुठे आहे, आणि एकंदरीत हा जो सगळा ही जी चळवळ म्हणा आहे सोशल मीडियावरती, ही चालू कशी झाली. आणि मला असं वाटतं की या सगळ्याच्या मध्ये तो एक व्हिडिओ जो सुरू झाला, चीनवरती बॉयकॉट करा असं वांगचुक या 3 इडियट्स मधल्या ज्याच्यावरनं तो घेतलेला आहे, तो त्या माणसाचं काम फारच चांगलं आहे. पण त्यांनी एक व्हिडिओ काय बनवला आणि त्यानंतर एकदम जी लाट जी सुरू झाली, आणि त्याचं कारण असं की चीन आपल्या प्रदेशात घुसलेला आहे. ही खरी गोष्ट आहे की चीन आणि भारत यांच्यामध्ये जी सीमारेषा आहे त्याच्यामध्ये वाद आहे. एक 10 किलोमीटरचं काहीतरी एक अंतर आहे, आणि त्याच्यामध्ये तो वादाचा विषय आहे. आणि हा वादाचा विषय दोघांना मान्य आहे आतापर्यंत. म्हणजे असं नाही आहे की ती भारताची जमीन सिद्ध झालेली आहे, चीनने मान्य केली आणि मग चीनने त्याच्यावर आक्रमण केलं, असं नाही आहे. पण तरीसुद्धा हा वादाचा विषय असलेल्या जमिनीमध्ये चीननी सैन्य घुसवलेलं आहे, हे नक्कीच आक्रमक हा पवित्रा आहे. आणि तो पवित्रा आपल्याला मान्य नाही. फक्त चीन हे एवढं अजस्त्र अगडबंब अशा तऱ्हेचं आज एक राज्य उभं आहे आपल्या समोर, की त्यामुळे आपल्याला एरवी नाही तर आपल्या TV चॅनल्सवरती काही झालं की लगेच सर्जिकल स्ट्राईक करा, अमुक करा, तमुक करा चालू होतं. आता नुसतं त्याचं चीनी ॲप डिलीट करा इथपर्यंत आपली फक्त टाळी पाळी येते. ह्याचं कारण चीनने जे काय आत्तापर्यंत करून दाखवलेलं आहे. चीनमध्ये अनेक दोष पण आहेत, आणि चीनी मॉडेल आपण तंतोतंत पाळावं अशा मताचा मी नाही. पण चीन आज काय आहे हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे, म्हणून हा खटाटोप. म्हणजे त्याला चायनीज मिरॅकल म्हणता येईल चक्क, असं एक हे आहे. म्हणजे 1979 साली 78 साली खरं म्हणजे हे सुरू झालं, आणि चीन हे ओपन अप चीनने आपली इकॉनॉमी केली. त्याच्या अगोदर काय झालं मी किंचितचा इतिहास थोडासा सांगणार आहे आपल्याला कळावा म्हणून. तर पूर्ण इतिहासाचं नंतर कधीतरी करू. पण 78 साली चीन ओपन झाला, आणि ग्लोबलायझेशन चीनमध्ये एका वेगळ्या तऱ्हेने सुरू झालं. तोपर्यंत चीन ही एक क्लोज्ड इकॉनॉमी होती, आणि मग चीननी ओपन अप हळूहळू व्हायला सुरुवात केली आंतरराष्ट्रीय. म्हणून 1979 ते आत्तापर्यंत काय झालं, म्हणजे साधारण 40 वर्षात हे काय झालं हे आपल्याला बघायला पाहिजे. यावर्षी चीनने काय केलं तर 80 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वरती आणलं. 80 कोटी लोकांना. त्यानंतर तुम्ही GDPचं जर का, GDP हे कधीच फक्त GDP वाढ ही कधीच फक्त सगळ्यांचं भलं झालंय की नाही याचा मोजमाप ठरू शकत नाही. पण तरीसुद्धा तुम्ही जर का हे बघितलं तर 1980 साली चीनचा GDP $150 बिलियन होता. $150 बिलियन. तो 2019-20 मध्ये 14.14 ट्रिलियन झाला. म्हणजे साधारण 94 पट झाला. इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे ग्लोबल ट्रेड जो आंतरराष्ट्रीय व्यापार असतो तो 1980 मध्ये
40 बिलियनच्या अगोदरच्या खाली होता आणि $40 बिलियन, 1 बिलियन म्हणजे 1000 मिलियन आणि 1000 मिलियन म्हणजे 100 कोटी, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. तर 40 बिलियनच्या डॉलर्सच्या पेक्षा खाली तो होता. तो आता 4.6 ट्रिलियन म्हणजे 4.6 गुणिले 1000 बिलियन गुणिले 1000 मिलियन आणि त्याला 10ने भागलं की कोटी येतात. म्हणजे साधारण 115 पट हा ग्लोबल ट्रेड वाढला. आणि जगामध्ये चीनच्या व्यापाराचा, जागतिक व्यापारामध्ये चीनचा वाटा हा 1980 साली 2% होता. तो 2019-20 मध्ये 18% झाला. म्हणजे तो 9 पट वाढला. आणि भारताचा सध्या साधारण की जागतिक व्यापारामध्ये 3-3.5% वगैरे आहे. भारताचा जो GDP हा चीनचा GDP आज भारताच्या GDPच्या साधारण 4.5 पट आहे. फक्त GDP हा कधी असा नुसता पटीत असा मोजत नाही, कारण GDP पर कॅपिटा म्हणजे पर हेड दर माणशी हा महत्वाचा असतो. पण चीनची आणि भारताची लोकसंख्या आता साधारण सारखीच आहे, थोडाफार फरक आहे. पण त्यांचं राहणीमान महत्वाचं असतं. अमेरिकेत $100 मिळतात, आपल्याकडे $100 जरी मिळत असतील तरी सुद्धा ते सारखे आपण धरू शकत नाही. ह्याचं कारण असं की त्या $100 तुम्ही काय खरेदी करू शकता. तर भारतात त्या $100 मध्ये आपण खूप खरेदी करू शकतो. अमेरिकेत त्या $100 मध्ये कमी खरेदी करू शकता, कारण तो किमतीचा प्रश्न असतो. म्हणून त्याला PPP म्हणतात, म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. त्याने तो ॲडजस्ट करावा लागतो. त्यामुळे चीनचा GDP भारताचा 4.5 पट असेल तरी PPPने ॲडजस्ट केला तरी सुद्धा 2-2.5 पट चीनचा GDP आहे आपल्यापेक्षा. इतक्या मोठ्या प्रमाणावर चीनने प्रगती केली. आणि चीनचा अजस्त्र जो स्वरूप आहे त्याचे काही आकडेवारी मी सांगणार आहे. आपण कशाच्या समोर उभे होते आपल्याला कळेल. चीन 16 आठवड्यात एका ग्रीस एवढी इकॉनॉमी म्हणजे त्याला बिल्डिंग एवढी 16 आठवड्यात उभी करतो. 25 आठवड्यात इस्रायल एक इस्रायल उभा करतो. 2 आठवड्यात चीन हा अख्खं रोम हे शहर, त्यातलं बिल्डिंग, त्यातले रस्ते, अख्खं रोम हे 2 आठवड्यात चीन उभं करतो. आज 2011 ते 13 मध्ये चीननं जे सिमेंटचं उत्पादन केलं आणि जे वापरलं चीननी, ते अमेरिकेने संपूर्ण 20व्या शतकात वापरलेलं नाही आहे. संपूर्ण 20व्या शतकात वापरलं नाही तेवढं सिमेंट उत्पादन आणि त्याचा वापर हा चीननी 2 वर्षात केलेला. इतकं प्रचंड मोठ्या वेगवान पद्धतीने त्यांनी संपूर्ण बांधकाम, रस्ते, हायवेज हे सगळं केलेलं आहे. 2011 मध्ये 30 मजली इमारत चीनने 15 दिवसात पूर्ण केली. तर 57 मजली इमारत 19 दिवसात पूर्ण केली. 19 दिवसात पूर्ण सपाट जमीन आणि 15 दिवसात पूर्ण तयार अशी 30 मजली, 60 मजली, 50 मजली अशा बिल्डिंग्स चीन तयार करू शकतो. आताच कोविड नंतर एक मोठं हॉस्पिटल काही फक्त 10 दिवसात चीननी तयार केलं, अनेक मजली, आपल्याला माहितीच आहे. फक्त 15 वर्षात चीननी पूर्ण युरोपमध्ये जेवढी घरं बांधली नव्हती तेवढी संपूर्ण घरं आणि बांधकाम हे चीननी फक्त 15 वर्षात केलं. संपूर्ण युरोप खंड, आपल्याला कल्पना आहे. आणि या 1996 ते 2016 या काळामध्ये 26 लाख मैल रस्ते चीनने बांधले. त्यातले 70,000 मैल हे हायवेज होते. अमेरिकेपेक्षा चीनमध्ये 50% जास्त हायवेज येतात. गेल्या दशकात सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जलद असं रेल्वेचं जाळं हे चीनने निर्माण केलं. 12,000 मैल रेल्वे लाईन्स त्यांनी टाकल्या आधुनिक. दर ताशी 180 मैल या वेगाने चीनमधल्या रेल्वेज धावतात. आता जगामधल्या सगळ्या देशातले सगळे रूळ जर का एकत्र केले, रूळ रेल्वेचे, त्यापेक्षा जास्त चीनमध्ये रूळ येतात. हे सांगण्याचं कारण असं, बरं, हे सगळी नुसती सिमेंट, घरं आणि रस्ते, हायवे, रेल्वे, त्याचबरोबर विमानतळ आणि बंदरं आणि हे सगळं चीनने प्रचंड भल्या मोठ्या अत्यंत वेगवान पद्धतीने केलं. पण हे फक्त केलं नाही.
एक लक्षात ठेवा की चीनचे रस्ते हे गावापर्यंत जातात, नुसते मोठमोठे 8-8 हायवे आणि त्याला आपण प्रगती जसं म्हणतो तसं नाही त्यांनी केलं. आतापर्यंत 95% गावापर्यंत चीनचे रस्ते गेलेले आहेत. चीननी वीज आणि पाणी याच्यात सुद्धा प्रचंड मोठी प्रगती केलेली आहे. म्हणून अनइंटरप्टेड वीज ज्याला म्हणतो आपण, ती चीनमध्ये आज संपूर्ण मिळते. कंटिन्युअस पाणी जे आहे ते बहुतांशी एरियाजमध्ये मिळतं. पण त्याचबरोबर सगळ्यात मोठं म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि इतर अनेक क्षेत्रामध्ये चीननी अतिशय मोठी प्रगती केली. हे सगळ्यात आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आणि हे त्याला गंमत अशी की शिक्षण आणि आरोग्य ह्याच्यात माओच्या काळापासून सुरुवात झालेली होती. माओच्या अनेक चुका झाल्या, म्हणजे मोठमोठ्या घोडचुकाच झाल्या. पण माओ त्या काळापासून शिक्षण आणि आरोग्य या गोष्टींवरती प्रचंड मोठा भर देण्यात आलेला होता. त्या काळापासून तो आज सुद्धा त्यांनी चालू ठेवला. आयुष्यमान किती माणसं सरासरी जगत असत तर 1949 साली 36 वर्ष जगत असत. म्हणजे क्रांती जेव्हा सुरुवात झाली माओच्या काळापासून 1949 साली 36 वर्ष जगत असत. ते 2014 साली 76 वर्ष जगतात. साक्षरता ही 1949 साली 20% फक्त होती. 2014 साली ती 95% झाली. शिक्षण, संशोधन अशा अनेक गोष्टींमध्ये चीन हा अमेरिकेपेक्षाही पुढे आहे. गणितामध्ये अनेक त्यांनी रँकिंग केलं अमेरिकेतल्या काही युनिव्हर्सिटीजनी. त्यामुळे चीनचा 6वा नंबर लागला तर अमेरिकेचा 39वा लागला. OECDचे म्हणजे सगळ्या प्रगत राष्ट्रांचं जे त्यांचं जे काही सरासरी आहे त्याच्यापेक्षा चीनची जास्त चांगली आली, अमेरिकेची खाली आली. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे लॉजिकल विचार करणं आणि क्रिटिकल थिंकिंग करणं याच्यामध्ये चीनी मुलं ही अमेरिकेतल्या मुलांपेक्षा आणि इतरही अनेक मुलांपेक्षा 3 वर्षांनी पुढे आहेत, असं स्टॅनफर्डचा एक स्टडी सांगतो. म्हणजे तिथली शिक्षण पद्धती ही किती चांगली असली पाहिजे हे लक्षात ठेवा. 2015 एक सिन्क्वा युनिव्हर्सिटी जी आहे चीनमधली, ती जगातली सगळ्यात चांगली युनिव्हर्सिटी म्हणून गणली गेली. म्हणजे MIT पेक्षा चांगली. म्हणजे हे जगातलं पहिलं रँकिंग मिळवणं चीनच्या युनिव्हर्सिटीने हे फार मोठी गोष्ट होती. जगातल्या 10 विद्यापीठं घेतली जगातली जर का, तर त्या 10 विद्यापीठांमध्ये 4 अमेरिकेतली होती. सगळ्यात चांगली विद्यापीठं 4 अमेरिकेतली होती, 4 ही चीनमधली होती. चीन हा संशोधनावरती भयंकर खर्च करतो. एकेकाळी आपण त्याच्यावरती बोलू, एकेकाळी चीन नुसती खेळणी बनव, हे बनव, अशा लो टेक अशा त्याच्या वस्तू चीन बनवायचं आणि नुसतं स्वस्त बनवायचं आणि लोकांना कॉम्पिटिशनमध्ये हरवायचं, हे चीनचं मुख्य म्हणजे धोरण होतं. आपल्याकडे असं अजूनही खेळणी, कात्र्या, अमुक ह्या सगळ्या शेकडो गोष्टी चीन जे आणतं कधी गणपतीपासून त्यामध्ये समाधान मानलं. पण गेल्या काही वर्षात, काही दशकात इनफॅक्ट चीननी हायटेक अशा तऱ्हेचं करायला सुरुवात केली. म्हणजे चीन पूर्वी सुरुवात त्याची अशी झाली की चीननी अमेरिकेचं काही घ्यायचं, ते उलगडून बघायचं आणि ते उलगडून बघून मग आपल्या धर्तीवर ते पुन्हा मॅन्युफॅक्चर करतात. त्याला रिइंजिनिअरिंग म्हणतात. त्याला म्हणजे पुन्हा ते उघडून पुन्हा करणं हे जे आहे. तर तसं जे जपानने केलं होतं इलेक्ट्रॉनिक्समध्ये पूर्वीच्या काळी, जपानने इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रगती केली तेव्हा पहिल्यांदा अमेरिकनांची कॉपी म्हणजे त्यांचंच उत्पादन आपण वेगळ्या तऱ्हेने उघडायचं आणि मग पुन्हा वेगळ्या तऱ्हेने करायचं. तर हा जो सगळा प्रकार आहे तो प्रकार चीननी वेगवेगळ्या उत्पादनात वापरायला सुरुवात केली होती. पण नंतर मात्र स्वतःचं संशोधन वापरून स्वतः त्यांनी वस्तू करायला सुरुवात केली. जेव्हा ते अमेरिकन वस्तू उलगडून करायचे तेव्हा अमेरिकेमध्ये कित्येक वेळा पेटंटवरनं पण मारामाऱ्या झालेल्या. चीन आमची कॉपी करतो असे आरोप झालेले चीनमध्ये. पण नंतर आता चीन स्वतःची अतिशय हायटेक इक्विपमेंट, हायटेक यंत्रणा, हायटेक गोष्टी म्हणजे अगदी TV, मोबाईल आणि पासून सगळ्या ज्या हायटेक गोष्टी आहेत आज आपण वापरतो त्यातल्या सुद्धा चीनमधनं काय येतात त्याचं कारण चीननी संशोधनावरती भयंकर खर्च केलेला आहे. म्हणजे 2003 ग्लोबल व्हॅल्यू ॲड म्हणजे संपूर्ण व्हॅल्यू ॲड ज्याला म्हणतो आपण, किती त्यांनी व्हॅल्यू ॲडमध्ये भर टाकली. तर पूर्वी 2003 साली चीनचा त्या ग्लोबल व्हॅल्यू ॲडमध्ये 7% वाटा होता. आता 2014 27% वाटा होता. आता तो आणखीनच वाढला आहे.
अमेरिकेचा 2003 मध्ये 36% वाटा होता, तो कमी होऊन आता 29% आलेला. म्हणजे आता चीन आणि अमेरिका साधारण बरोबरीच ग्लोबल व्हॅल्यू ऍड मध्ये. म्हणजे रोबोटिक्समध्ये 2015 मध्ये अमेरिकेपेक्षाही चीनमध्ये दुप्पट पेटंट्स त्यांनी मिळवली. आणि उद्योगात सुद्धा, स्वतःच्या उद्योगात त्यांनी प्रचंड 2.5 पट जास्त रोबोज हे आता वापरायला सुरुवात केली. प्रचंड मोठ्या प्रमाणावर हायटेक वापरून चीनमधलं उत्पादन चालतं. सगळंच नाही हे तर गंमत आहे. चीनने वेगवेगळ्या तऱ्हेने कुठे ऑटोमेशन वापरायचं आणि कुठे नाही हे चीनने बरोबर साधलेलं आहे. म्हणून चीनमध्ये अशी मॅसिव्ह बेकारी वगैरे आपल्याला दिसत नाही. आता चीनमध्ये खूप प्रश्न आहेत, त्याच्याकडे आपण येऊ. 2013 पासून जगातला सगळ्यात शक्तिशाली सुपर कम्प्युटर चीनमध्ये आहे, अमेरिकेत नाही. सगळ्यात शक्तिशाली. आणि तो म्हणजे जगातले 500 जर का सगळ्यात मोठे सुपर कम्प्युटर, पॉवरफुल सुपर कम्प्युटर जर का घेतले, तर त्या पॉवरफुल कम्प्युटर्सपैकी 2001 साली त्या 500 सगळ्यात पॉवरफुल कम्प्युटर्सपैकी चीनमध्ये 2001 साली 0 म्हणजे कम्प्युटर्समध्ये एकही कम्प्युटर त्यातला त्या 500च्या यादीत बसत नव्हता. 2017 मध्ये 167 सुपर कम्प्युटर्स त्या यादीत बसत होते. म्हणजे सांगायचं होतं असं की हे जे सगळ्या क्षेत्रामध्ये जे काय झालेलं आहे, आणि चीनी सुपर कम्प्युटर जो आहे तो सगळ्यात आज फास्ट आणि सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. आणि तो इतर अनेकांपेक्षा 5 पट जास्त पॉवरफुल आहे. पूर्वी अमेरिकन प्रोसेसर्स वापरून चीन हा कम्प्युटर्स बनवायचा, पण आता 2016 पासून तर स्वतःचे प्रोसेसर्स तो बनवतोय. चीनमध्ये मिलिटरी ही भयंकर स्ट्रॉंग आहे. चीन अमेरिकेच्या खालोखाल जगामधला दुसरा देश आहे की जो लष्करावर भयंकर खर्च करतो. चीनने मी अमेरिकेची काही इतर मिसाईल जर आली तर तिथल्या कशी उडवून लावावी त्याच्या अशा तऱ्हे इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेची शस्त्र त्यांनी तयार केलेली आहेत की चीनची मिलिटरी अतिशय पॉवरफुल समजली जाते. हे फार चांगलं आहे असं माझं म्हणणं नाही. लष्करावर खर्च करणं हे कुठल्याही प्रगतीचं लक्षण नाही. आणि अमेरिका तर लष्करावर एवढा प्रचंड खर्च करतो आणि अमेरिकेत लष्कराचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत, जनरल इलेक्ट्रिकपासून लॉकहीड मार्टिनपासून अनेक. आणि त्याच्याचमुळे युद्ध होतात का त्यांचे नफे वाढवायचे असतात, पण अमेरिका युद्ध जगभर जे करत असते त्यात हा पण एक भाग आहे. त्याला मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स म्हणतात अमेरिकेमध्ये. त्याविषयी आपण नंतर कधीतरी बोलू. पण मुख्य म्हणजे चीनने मिलिटरीवरती प्रचंड खर्च केलेला आहे. म्हणजे चीनचं नौदल म्हणजे नेव्ही हे 2030 मध्ये अमेरिकेच्या नेव्हीपेक्षा स्ट्रॉंग त्यांना बनवायची आणि त्या दिशेने त्यांची पावलं चालली. असं सगळं एक अजस्त्र त्यांनी एक युद्ध हे उभं केलं. पण त्याचबरोबर चीनमध्ये प्रश्न खूप आहेत. चीनमध्ये वा किती छान असंच सांग. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चीनमध्ये लोकशाही नाही आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट डिक्टेटरशिप आहे. आता ते कम्युनिस्ट आहे की हा जे वेगळा विषय, पण मुख्य म्हणजे असं की चीनमध्ये डिक्टेटरशिप आहे. म्हणूनच तियानमन स्क्वेअरमध्ये विद्यार्थ्यांचा एक मोठा एक जमाव झाला होता 1991 साली. आणि मोठी चळवळ उभी राहिली होती, ती चिरडून टाकली होती. त्यात कित्येक लोक मेले होते. आणि त्यामुळे चीन हा अतिशय आदर्श देश मुळीच नाही. तिथे आपल्यासारखं मतदान होऊन सरकार निवडलं जात नाही, हा महत्त्वाचा. दुसरी गोष्ट, चीनमध्ये विषमता खूप आहे. आज आता जगात सगळीकडे, अमेरिकेत भारतात सुद्धा भयंकर विषमता आहे. असं चीनमध्येच अशाला भाग आहे. पण कुठल्याही न्यूलिबरल व्यवस्थेमध्ये, कुठल्याही जागतिकीकरणानंतर जी विषमता निर्माण झालेली आहे त्याचीच चीनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आज विषमता आहे. तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आणखीन 2 खूप महत्त्वाचे विषय की चीनची जी प्रगती आहे ती डेटवरती अवलंबून आहे. म्हणजे कर्ज काढून, म्हणजे सरकार खर्च करतं, पैसे कुठून आणतं तर सरकार कर्ज काढतं. फक्त चीनमधल्या कर्जाची स्थिती थोडी वेगळी आहे. म्हणजे चीनचं सरकारी एक संस्था दुसरीकडनं कर्ज काढतं असं ते भानगड. आपण डेटच्या विषयी एक वेगळा एक बोलूया. डेट हा काय प्रकार आहे आणि डेटचा आणि फिस्कल डेफिसिट आणि इन्फ्लेशनचा काय संबंध आहे आणि एकंदरीत. तर पण चीनमध्ये डेट खूप आहे. म्हणजे डेट हे GDPच्या म्हणजे राष्ट्रीय उत्पादनाचा किती असावं याच्यावरती काही ठोकता आहे. ते GDPच्या जास्त असू नयेत असं साधारण म्हणलं जातं. अमेरिकेमध्ये पूर्वी ते GDPच्या सुद्धा वरती जायला लागलं तेव्हा त्यांना काँग्रेस आणि त्यांच्या तिथल्या यांची परवानगी घ्यावी लागली. कारण ते नियम होता की GDPपेक्षाही डेट हे कर्ज हे जास्त होतं कामा नये. त्या ओबामाला स्पेशल परमिशन घेऊन ते कर्ज वाढवावं लागलं. आज चीनमध्ये मात्र जे कर्ज आहे ते 170% GDPच्या 170%, म्हणजे 1.7 टाइम्स
हे GDP एवढं चीनच्या वरती कर्ज आहे. पण तेवढं असून सुद्धा चीननी आपली इकॉनॉमी ही एक्सपोर्ट ओरिएंटेड ठेवलेली आहे. त्याकडे आपण येऊया. आणि त्यामुळे त्यानंतर त्यांना जे पैसे मिळाले इंटरनॅशनल ट्रेडमधनं ते सगळे डॉलर्स त्यांनी कित्येक डॉलर्स त्यांनी अमेरिकेच्याच मध्ये बॉन्ड्समध्ये ठेवलेले. म्हणजे आज अमेरिकेवरती चीनचं प्रचंड मोठं कर्ज आहे. हे आणखीन एक गंमत आहे. म्हणजे आज अमेरिका चीनचं ट्रेड जो वॉर आहे ते वॉरमध्ये समजा अमेरिकेने सांगितलं की तर सगळं मी तुमचं सगळं ट्रेड बंद करतो किंवा प्रचंड मोठं त्यांचं वाद सुरू झाले आणि चीनने म्हणलं आमचे पैसे परत करा, तर चीनची अक्षरशः अमेरिकेची पूर्ण तंत्र येईल. म्हणजे खूपच वाट लागेल अमेरिकेची. इतके मोठे पैसे चीनने भारताने ठेवलेले, पण चीननी खूप मोठे पैसे अमेरिकेचे बॉन्ड्स घेऊन अमेरिकेचे कर्ज ठेवलेले. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तिथली विषमता, तिथली लोकशाही, बबल्स हा आहे. आणि डेट सगळ्यात मोठा विषय म्हणजे प्रदूषण. ही जी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालेली आहे ती कुठल्याही ह्याच्याशिवाय झालेली नाही आहे. त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे प्रदूषण निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे चीनची जी आपण नुसतंच कौतुक आणि नुसतंच हे करत बसणार काही अर्थ नाही आहे. तर त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती वेगळ्या तऱ्हेने बॅलन्स्ड विचार हा केला पाहिजे. चीन इथपर्यंत आला कसा ह्याचा इतिहास आपल्याला याची पार्श्वभूमी आपल्याला बघायला पाहिजे. चीनमध्ये जेव्हा क्रांती झाली तेव्हा त्यांनी मार्क्सवादाच्या बेसिसवरती ती क्रांती झाली. आता मार्क्सने 4 आपले क्रांती माणसाच्या इतिहासाचे अनेक टप्पे मानले होते. मी मार्क्सच्या थिअरीकडे फार काही जात नाही आहे, त्याच्यावरती पुन्हा आपण नंतर कधीतरी बोलू खोलवर. पण मार्क्सने 4 टप्पे मानले होते, म्हणजे इतिहासाचे टप्पे. म्हणजे प्रिमिटिव्ह कम्युनिझम, स्लेव्हरी, फ्युडलिझम, कॅपिटलिझम आणि नंतर समाजवाद, म्हणजे असे 5 टप्पे. आणि फ्युडलिझम म्हणजे सरंजामशाही, जमीनदारी, म्हणजे कुळं ही शेतकरी हे जमीनदाराला आणि त्या जमिनीला बांधलेले असायचे, त्याला मुवमेंट कुठे शक्य नसायची. त्यानंतर भांडवलशाही आली. भांडवलशाहीमध्ये अर्थात कारखाने, माणसं खेड्यातनं शहरात आली आणि त्यांना कुठेही एक जॉब सोडून दुसरीकडे जाण्याची मुभा होती. भांडवलदार आणि कामगार यांच्यात एक ट्रेड होऊन पगार ठरायला लागले, असं सगळं. आणि नफ्याकरता उत्पादन हे व्हायला लागलं. व्यापार हा सगळ्यात महत्त्वाचा बनला. आणि त्यानंतर समाजवाद. अशा तऱ्हेचे मार्क्सनी साधारण असे टप्प्यांचा विचार केला होता. तर चीनमध्ये जेव्हा ती क्रांती झाली त्याच्या अगोदर रशियामध्ये क्रांती झाली जी 1917 साली. 1905 सालीपर्यंत एक वेगळ्या तऱ्हेची पहिला टप्पा म्हणता येईल त्याला. मग 1970 साली बॉल्शेविक क्रांती झाली लेनिनच्या नेतृत्वाखाली. त्यावेळेला ती कामगारांनी ड्राईव्ह केली होती, म्हणजे कामगारांच्या नेतृत्वाखाली झाली होती. पण त्यावेळेला रशियामध्ये एकट्या देशामध्ये क्रांती झालेली होती. आणि त्यावेळेला रशिया खूप बॅकवर्ड होता. रशिया पुढारलेला देश नव्हता अमेरिकेसारखा किंवा इतरही पाश्चिमात्य देशांसारखा रशिया पुढारलेला देश नव्हता. त्यामुळे ही क्रांती यशस्वी होईल की नाही, एकाच देशात जर का क्रांती झाली आणि ती सुद्धा अतिशय मागासलेल्या देशात झाली तर ती क्रांती यशस्वी होऊ शकते का, ह्याच्यावरती बरेच वाद झाले. म्हणजे ट्रॉट्स्कीमध्ये आणि स्टॅलिनमध्ये आणि इव्हन लेनिनमध्ये त्याच्यात बरेच वाद झाले. ट्रॉट्स्कीचं म्हणणं होतं की सगळ्या जगात जेव्हा क्रांती होईल, विशेषतः ॲडव्हान्स देशात जेव्हा क्रांती होईल तेव्हाच ती सगळीकडे यशस्वी होईल. कारण गरीब देशात जर का झाली तर त्यांच्याकडे एवढे रिसोर्सेस नसतात. आणि रशियात तेच झालं. रशियामध्ये काय झालं, रशियाचा इतिहास त्याकरता पुन्हा आपण वेगळं एक करूया. पण रशियाचं जे काही संपूर्ण मॉडेल फेल गेलं त्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत. म्हणजे तिथे लोकशाहीचा अभाव, असे बरेच काही कारणं आहेत. पण एक महत्त्वाचं कारण म्हणजे रशियाच्या देशात, बॅकवर्ड देशात आणि एकट्या देशात त्यावेळी क्रांती झाली. आणि म्हणून मग पुढचे अनेक त्यांना हे करा. त्याचवेळी मग इतर राष्ट्राला आक्रमणं केली. अमेरिकेपासून अनेक राष्ट्रांनी त्यांच्यावर आक्रमणं केली. दुसऱ्या महायुद्धात रशियाचं भयंकर नुकसान झालं. अशी अनेक कारणं सुद्धा आहेत. पण त्याचबरोबर रशियन ब्युरोक्रेसीचे, रशियन राजवटीचे दोषसुद्धा आहे. तर आता त्याच्याकडे आपण नंतर कधीतरी बघू. पण मुख्य त्याचे बॅकग्राऊंड सांगण्याचं कारण असं की रशियामध्ये सुद्धा पूर्ण भांडवलशाही निर्माण झालेली नव्हती. पण रशियन जी क्रांती होती ती कामगारांची, म्हणजे ज्याला प्रॉलिटेरिएट म्हणत असत, म्हणजे वर्कर्सनी लेड अशी होती. चीनमध्ये तसं नाही झालं. चीन हा शेतीप्रधान देश होता आणि माओनी संपूर्ण खेडोपाडी, लॉंग मार्च नावाचा जो प्रकार आहे तो असा खेडोपाडी जाऊन लोकांना प्रचंड पिळवणुकीच्या विरुद्ध लोकांना सावध केलं.
आणि त्यानंतर चीनमध्ये क्रांती झाली 1949 साली. त्याच्या अगोदर सन्यात सेन आणि चांकाई शेखवर मी काही सांगत बसत नाही. तो चांकाई शेख तैवानला कसा जाऊन बसला, हा सगळं लांब हिस्ट्री आपण चीनचे इतिहास, चीनवरती आपण नंतर वेगवेगळे एपिसोड्स करूच. पण 1949 साली माओने जेव्हा क्रांती केली ती रशियापेक्षा वेगळी होती. ती अशा तऱ्हेने की एक म्हणजे संपूर्ण खेड्यातनं ती निर्माण झालेली होती. शहरातल्या कामगारांनी त्याचं नेतृत्व केलेलं नव्हतं. म्हणजे खेड्यांनी शहरांना वेढावं अशी माओची थेअरी होती. माओइझम हा एक वेगळाच प्रकार. तर ही सगळी क्रांती झाली. त्यामुळे त्या क्रांतीनंतर चीनला रशियाची खूप मदत झाली. म्हणजे 1951 ते 57 चीनचा पहिला पंचवार्षिक योजना चीनची आली आणि त्या योजनेमध्ये चीननी हेवी इंडस्ट्रीज आपल्याकडे नेहरूंनी रशियाच्या मदतीने हेवी इंडस्ट्री चालू केली पहिल्या पंचवार्षिक योजनेत. त्याच धर्तीवर साधारण त्याच काळात चीननी हेवी इंडस्ट्रीज रशियाच्या मदतीने चालू केली आणि त्यावेळेला म्हणजे बराबर इंडस्ट्रीज वाढल्या त्या काळात. पण नंतर 1958 ते 62 ग्रेट लीप फॉरवर्ड नावाचा एक प्रकार झाला, माओने काढला आणि त्यामध्ये त्यांनी कलेक्टिव्हायझेशन केलं. जसं स्टॅलिनने नंतर केलं आणि ते खूप फसलं, तिथेही कित्येक लोक मारले गेले. तसं माओच्या 1958 ते 62 ग्रेट लीप फॉरवर्ड जी काही एक निघाली त्यामध्ये सगळ्या शेतीमध्ये त्यांनी कलेक्टिव्हायझेशन करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनी एकत्र कम्युन्स वगैरे निर्माण झाली. मग इंडस्ट्रियलायझेशन मागे पडायला लागलं. मग इंडस्ट्रीज करण्याकरता त्यांनी बॅकयार्ड स्टील म्हणजे प्रत्येकाने आपल्या मागे थोडं थोडं स्टील करावं अशासारख्या ज्याला वेडगळ कल्पना म्हणू. कारण स्टील एक हेवी इंडस्ट्री, त्याला मोठ्या प्रमाणात नियोजन लागतं, मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं, त्याचं उत्पादन विशिष्ट तऱ्हेने व्हावं लागतं. पण बॅकयार्ड स्टील म्हणजे मागच्या आपल्या प्रत्येक जवळपास घरामध्ये स्टील आपण तयार करावं अशा तऱ्हेच्या काहीतरी विचित्र योजना पण निघाल्या, सगळ्या फेल गेल्या. कलेक्टिव्हायझेशनला विरोध झाला. त्या विरोध झाल्यानंतर कित्येक कोटी लोक त्यात मेले, कित्येक लोकांनी आत्महत्या केल्या. अमर्त्य सेननी सुद्धा त्याच्याविषयी लिहिलेलं आहे की चीनमध्ये जे प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला हा प्रयोगच फसला. म्हणजे 1958 ते 1962 जो काही प्रयोग झाला. 1960 साली रशिया आणि चीन यांचे संबंध बिघडले, त्यामुळे रशियाची मदत सुद्धा पूर्ण बंद झाली किंवा कमी झाली, खूपच कमी झाली. 1966 साली माओच्या डोक्यात आणखीन एक टूम आली, त्याला कल्चरल रेव्होल्युशन म्हणलं. की आपल्या कम्युनिस्ट राजवटीत खूप ब्युरोक्रेसी तयार झालेली आहे. तेव्हा लोकांनी खालनं म्हणजे संपूर्ण लोकांनाच आवाहन केलं की तुम्हीच आता एक बंड करा या ब्युरोक्रेसीच्या विरुद्ध. तर लोकांना आश्चर्यच वाटलं की आतापर्यंत त्यांनीच नेमलेली ब्युरोक्रेसी आपल्यावर राज्य करत होती, आता त्यांच्याच विरुद्ध बंड करा म्हणून त्यांनी खालनं सांगितलं. आणि त्याला लेट 100 फ्लॉवर्स ब्लूम वगैरे अशा बरंच. पण त्या काळात सगळे बरं का अनेक तरुण भारावलेले होते माओमुळे. 1960च्या दशकामध्ये मला आठवते तेव्हा हॅन सुइन नावाची एक लेखिका होती. त्यावेळेला एडगर स्नो नावाचा मनुष्य चीनमध्ये जायचा आणि रेड स्टार ओव्हर चायना म्हणून त्याचं अतिशय सुंदर पुस्तक आहे. माओच्या क्रांतीच्या वेळी तो त्याच्याबरोबर चीनभर भटकत असायचा आणि त्या अनेक लोकांची पुस्तकं प्रसिद्ध झाली, पेंग्विननी पब्लिश केली. अमेरिकन तरुणांपासून अनेक लोक त्यांनी भारावून गेलेले होते आणि म्हणजे ती सगळी पुस्तकं त्या काळात वाचायला खूप मजा आलेली होती. पण त्या सगळ्याचं मागचं सत्य असं होतं खरं म्हणजे की चीनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दडपणूक होत होती. आणि त्या कल्चरल रेव्होल्युशनमध्ये खरं म्हणजे माओनी आपल्याला नको असलेली मंडळी त्यातून ती कमी केली. त्यात सुद्धा अनेक लोक मेले, कित्येक लाख लोक त्या कल्चरल रेव्होल्युशनमध्ये मेले, उलथापालथी झाल्या, अनेक लोकांचं म्हणजे सत्ता ही गेली. गँग ऑफ 4 नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे त्यात माओची बायकोही होती मला वाटतं, आता आठवत नाही मला. पण त्यात सगळ्यांनी गँग ऑफ 4 मंडळी ती राज्य करायची. असं सगळं त्यावेळेला कल्चरल रेव्होल्युशन ही निघाली. अनेक पर्जेस झाले, पार्टीमधून हाकलून लावण्यात आलं. 1972 साली निक्सननी अचानक चीनला भेट दिली आणि तेव्हापासून चीन आणि अमेरिका यांच्यातले संबंध पुन्हा त्यांनी एक वेगळी वाट सुरू झाली. 1976 साली माओचा मृत्यू झाला. गँग ऑफ 4 जी आहे म्हणजे ती अर्थात माओच्या बरोबरच ती नष्ट झाली. पण 1978 साली सगळ्यात मोठी घटना घडली, ती म्हणजे चीन ओपन अप व्हायला सुरू झाली. चीनने ठरवलं की आतापर्यंत आपण आंतरराष्ट्रीय ह्याच्यात पूर्ण स्वतःला कोंडून घेतलं होतं, आता आपण ओपन अप व्हायला पाहिजे. आणि डेंग झियाओपिंग हा जो त्यांचा नेता आहे तो पुढची अनेक म्हणजे वर्ष तिथे चीनमध्ये आपलं हे करत होता. त्यावेळेला चीननी जगाशी बांधून घ्यायला सुरुवात केली. 1979 साली 1 चाइल्ड पॉलिसी आली. त्याला वाटलं का लोकसंख्या हे आपल्या प्रचंड
आर्थिक वाढीच्या मध्ये येत आहे, पण प्रत्येकाला फक्त एकच मूल व्हावं असा त्यांनी चक्क कायदा केला. आता तो बदलला आहे पुन्हा, कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आता डेमोग्राफी बदलत चाललेली आहे आणि आपल्याकडे तरुणांची संख्या नंतर खूप कमी पडेल असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि 1989 साली टायनमन स्क्वेअरमध्ये जे काही बंड झालं ते मगाशी सांगितलंच, आणि त्याच वेळी सोव्हिएत युनियन पडलं. त्याच सुमारास हे दोन फार मोठ्या घटना घडल्या, विशेषतः सोव्हिएत युनियनचं पडणं आणि त्याचबरोबर ईस्ट युरोपचे सगळे देश हे पडणं. आणि भांडवलशाहीला असं वाटतं की आता संपलंच, आता दुसरं काही राहिलेलंच नाही आहे, आता इतिहास संपलेला आहे. त्यामुळे एंड ऑफ हिस्ट्रीची जशी पुस्तकं लिहिली जायला लागली. आणि 1997 साली हाँगकाँग हे चीनला मिळालं. ते इंग्लंडकडे होतं, ते एका ह्याच्याप्रमाणे. तैवानसुद्धा खरं म्हणजे चीनचाच भाग होता असं चीनचं म्हणणं आहे. आणि ऐतिहासिक इतिहासच बघितलं तर होताच तो खरं म्हणजे. पण नंतर जपानने त्याच्यावर कब्जा केला, तो त्याचा इतिहास खूप वेगळा आहे. मग चांकाई शेक तिकडे जाऊन बसला आणि तैवान आता वेगळं राष्ट्र म्हणून आहे. फक्त चीन अजूनही ते आमचाच भाग आहे असं म्हणतो मी. आत्ता उदाहरणार्थ गंमत अशी की आपल्याला जेव्हा चीनकडनं आउटसोर्सिंगचा बिझनेस आणावा असं आपण म्हणतो आहोत की चीनकडनं आणावं, तेव्हा आपण चीनमध्ये बॉयकॉट करावं असं म्हणतोय आपण. चीनच्या वस्तू नको घ्यायला, मग तैवानकडनं आपण घ्यायला काय हरकत आहे असं लोक म्हणतात. पण आपण तैवानकडनं जर घ्यायला सुरुवात केली आणि प्राईम मिनिस्टर मोदी जर का तैवानमध्ये जाऊन वाटाघाटी करायला लागले तर चीनचं प्रचंडच रागवेल. कारण तैवानला म्हणजे आपण अजूनही पूर्वीपासून म्हणजे नेहरूंच्या काळापासून तैवानला आपण मित्र मानलेलं नाही, चीनला आपण आपला मित्र हिंदी चीनी भाई भाई मानलेलं होतं. त्यामुळे तैवानला जाऊन वाटाघाटी करणं म्हणजे चीनला डायरेक्टली आव्हान देण्यासारखं आहे. म्हणून आपण तैवानच्या वस्तू चीनला रिप्लेस करू शकत नाही, म्हणून आपल्याकडे स्कोप लिमिटेड आहे. मी त्याच्याकडे नंतरही. पण चीनचं जागतिकीकरण जे आहे ते 2-3 गोष्टींवरती अवलंबून आहे. त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं, ज्या चीननी केल्या, आणि म्हणून चीनमधलं जागतिकीकरण हे एका तऱ्हेने सक्सेसफुल झालं. एक म्हणजे चीननी इम्पोर्ट ड्युटी म्हणजे बाहेरनं जो माल येईल त्याच्या आयातीवरती खूप मोठा कर लावला, आणि भारताने ते मात्र केलं नाही. मी करण्याचा प्रयत्न केला त्या वाटाघाटीत. भारत आपलं म्हणणं मांडत राहिला, असं नाही की त्यांनी कधी मांडलं नाही, कधी भारत यशस्वी पण झाला. पण भारतापेक्षा चीननी ईस्ट एशियन देश जे आहेत म्हणजे साऊथ कोरिया हे जे सगळे देश आहेत त्या देशांनी ज्या तऱ्हेने प्रगती केली तशाच धर्तीवर चीननी प्रगती केली. म्हणजे करांवरती हे करणं, स्वतःची इंडस्ट्रीज प्रोटेक्ट करणं, त्यांना सबसिडीज देणं, एक्सपोर्टवरती सूट देणं, त्यांना उलटं एक्सपोर्टसाठी जास्त सबसिडीज देणं, हे त्यांनी केलं ईस्ट एशियन देशांसारखं. आणि मिळालेले डॉलर्स हे पण अमेरिकेमध्ये बॉन्ड्समध्ये त्यांनी ठेवले. शेतीवर भर दिला, फक्त एक्सपोर्ट्सवर भर दिला नाही. चीननी शेतीवर भर दिला, जे भारताने प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे. आपल्याकडे शेती वाढीचा दर हा जवळपास घटतच चाललेला आहे गेले अनेक वर्ष. अनेक सरकारांमध्ये, हे काय फक्त एका पक्षाचा विषयी बोलत नाही मी, हे गेल्या अनेक दशकांमध्ये आपण शेतीची अधोगती आपण बघतो. 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या काय केल्या, आणि अनेक दररोज 20-25 शेतकरी शेतीतनं शहरात काय येतात काय शेतीत भविष्य नाही म्हणून. आणि कोविडच्या अगोदर बरं का, तर आता उलटं मायग्रेशन झालेलं आहे. पण मुख्य म्हणजे शेतीची पूर्ण वाटतं तर चीननी शेतीकडे लक्ष दिलं. पहिल्यांदा लो टेकवरती भर दिला. मग काय सांगितलं तर खेळणी, कंगवेपासून बादल्यापासून सगळं अगदी सटर फटर आपण सगळं आज जे घेऊ त्यातलं चीनमधलं बनलं असं कित्येक वेळा. चीनी कंपन्यांनी बनवलं असतं किंवा अमेरिकन कंपन्या चीनमधनं बनवून तरी आणतात, किंवा अमेरिकन कंपन्यांनी बनवलं असतं तर चीनी कंपोनंट तरी असतात. असं सगळं कुठे ना कुठेतरी चीनचा संबंध असतो, असे सगळे कॉम्पोनंट. पण नंतर त्यांनी हायटेक बनवायला सुरुवात केली, ज्याच्याविषयी मी ऑलरेडी बोललो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी आणि रस्ते अगदी गावोगावापर्यंत ह्याच्याकडे भरमसाठ लक्ष दिलेलं आहे त्यांनी. हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याचबरोबर बंदरं, विमानतळ आणि कुठल्याही उद्योगाला हे सगळं भयंकर लागतं. नंतर एक लक्षात ठेवलं म्हणजे सरकारी कंपन्या चीनमध्ये खूप आहेत. आज म्हणतो 25-30% असा प्रायव्हेट कंपन्यांना वाव दिला त्यांनी 1979 नंतर. पण सरकारी अजूनही गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट अजूनही 30% आहे. मग आपल्याला नेहमी सांगण्यात येतं की प्रायव्हेट कंपन्या नेहमी एफिशियंट असतात, कार्यक्षम असतात.
सरकारमध्ये सगळं भयंकर, तिथे करप्शन, तिथे नुसतं ते कोणी काम करत नाही असं आपल्याला सांगितलं. तर मग एवढ्या कंपन्या सरकारच्या असून सुद्धा चीनमध्ये चालतात कशा? 1 वर्ष 2 वर्ष नाही, अनेक वर्ष, आणि अतिशय एफिशियंटली चालतात त्या. अर्थात चीननी मध्ये, सगळ्या इतिहासात शिरत नाही, मध्ये सगळ्या लहान लहान कंपन्या होत्या, त्या व्यवस्थित चांगल्या चालत नाही म्हटल्यानंतर कित्येक बंदही केल्या चीन. पण कित्येक मोठ्या चीनमधल्या सरकारी कंपन्या सुद्धा चांगल्या चाललेल्या आहेत. त्या का चाललेल्या आहेत, त्या यशस्वी कशा झाल्या, हे अभ्यासाचा विषय. सरकारी कंपन्या ज्या आहेत त्यासुद्धा लिस्ट झालेल्या आहेत चीनमध्ये, म्हणजे स्टॉक एक्सचेंजमध्ये. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बँकांसारख्या, त्याच्यामध्ये सुद्धा कंपन्या, प्रायव्हेट लोक गुंतवू शकतात पैसे. असं सगळं. आणि सरकारसुद्धा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतं, कित्येक स्टार्टअप्समध्ये आणि कित्येक ह्याच्यामध्ये. म्हणजे पूर्ण प्लॅनिंग चीनमध्ये नाही आहे. संपूर्ण नियोजन ज्याला समाजवादामध्ये असतं की कोणी कुठे काय कसं तयार करायचं, सगळंच सरकारने हे करायचं, सगळंच सरकारने बनवायचं असं नाही. तर रशियात सुद्धा नव्हतं. रशियात सुद्धा 1921च्या सुमाराला न्यू इकॉनॉमिक पॉलिसी जेव्हा लेनिनला आणावी लागली, त्यावेळेला लेनिनला सुद्धा सगळं सरकारला जमणार नाही, पण प्रायव्हेट इंडस्ट्री चालू केल्या पाहिजेत म्हणून अगदी क्रांतीच्या नंतर लगेचच काही वर्षात रशियात न्यू इकॉनॉमिक पॉलिसी आली होती. चीनने ते 1979 साली आणली. पण प्रायव्हेट इंडस्ट्रीसुद्धा आहेत आणि सरकारीसुद्धा आहेत चीनमध्ये. पण तरी पूर्ण प्लॅनिंग नाही नसलं तरी पूर्ण नियंत्रण मात्र चीनचं आहे. आणि मला वाटतं हा फार मोठा मुद्दा आहे की कुठल्या एवढ्या आवाडवे अजस्त्र ह्याच्यात फक्त बाजारपेठ काम करून त्याप्रमाणे एवढे सगळं बांधकाम आणि एवढं सगळं कारखाने आणि एवढं सगळं वितरण आणि एवढं सगळं चालेल असं मला वाटत नाही. हे सगळं जे आहे त्या सगळ्यामध्ये एक नियंत्रण आपल्याला लागेलच. ते लोकशाही पद्धतीने होत नाही चीनमध्ये, हा वाईट भाग आहे, पण नियंत्रण लागेलच. मग एक प्रश्न पडतो, चीनची व्यवस्था आज कशी म्हणून आपण ओळखायची? ही पूर्ण कॅपिटलिस्ट म्हणायची का पूर्ण समाजवादी म्हणायची का? काही लोक म्हणतात ती स्टेट कॅपिटलिस्ट आहे, म्हणजे ती पूर्ण भांडवलशाही पद्धतीने चालते, पण स्टेटच्या नियंत्रणाखाली भांडवलशाही पद्धतीने चालते. मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण भांडवलशाही सुद्धा नाही, त्यात अनेक सरकारी पण कंपन्या आहेत, अनेक सरकारचं नियंत्रण पण आहे. त्यामुळे ती स्टेट कॅपिटलिस्ट काही लोक म्हणतात. काही लोक म्हणतात की ती सोशलिस्ट प्लॅनिंग, सोशलिस्ट त्याला सोशलिस्ट मार्केट इकॉनॉमी असं काही लोक म्हणतात. कारण मार्केट आहे याच्यामध्ये, चीनमध्ये खरेदी विक्री होत असते, त्याला सोशलिस्ट मार्केट इकॉनॉमी असंही नाव कित्येक लोक देतात. डेव्हिड हार्वे नावाचा एक मार्क्सवादी विचारवंत आहे अमेरिकेतला, तो त्याला निओलिबरल व्यवस्था म्हणतो. आणि चीनचं अधिकृत मत असं आहे की ही समाजवादाची पहिली पायरी आहे, ही पुढची पायरी नाही. त्याचं एक महत्त्वाचं म्हणणं म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की ते अजून भांडवलशाही सुद्धा नीट पूर्ण डेव्हलप झालेलं नाही. त्यांचं म्हणणं की अजून भांडवलशाही पूर्ण होऊन, म्हणजे कित्येक लोकांचं म्हणणं स्टेजेस ऑफ रेव्होल्युशनवरती त्याचा विश्वास होता. त्यांचं म्हणणं होतं जसं आपल्याकडे सुद्धा CPI आणि CPM जे वाद झाले होते पूर्वी तेव्हाची, की त्यांचं म्हणणं होतं, एका पार्टीचं म्हणणं होतं की अजून भारतामध्ये भांडवलशाही पूर्ण डेव्हलप झालेली आहे, अजून सरंजामशाहीच खूप आहे. तेव्हा पहिल्यांदा भांडवलशाहीला आपण वाव दिला पाहिजे. आणि त्यामुळे जरी काँग्रेस पार्टी भांडवलशाहीला जरी प्राधान्य देत असेल तरी आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, असं CPIचं म्हणणं होतं. कारण सध्याची आपली स्टेज ही कॅपिटलिस्ट डेव्हलपमेंटची आहे. तर सांगण्याचं, आणि नंतर मग कॅपिटलिझम जेव्हा एका टोकाला जाईल आणि जेव्हा त्याच्यातली कॉन्ट्रडिक्शन दिसायला लागतील आणि त्याची वाढ बंद होईल, कमी होईल, तेव्हा आपण समाजवादाची क्रांतीकडे वाटचाल करू, अशी ती विचारसरणी होती. चीनमध्ये एक्झॅक्टली तशीच नसली तसं साधारण तशीच, की अजून आपल्याला इथे समाजवादाची पहिली पायरी म्हणजे की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आपण पूर्ण केली पाहिजे, म्हणून हा समाजवादाचाच एक भाग आहे असं ते मानतात. आणि म्हणून चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखालीच हे सगळं होत असतं. अशी ती गंमतशीर, त्याला मिक्स्ड म्हणू, म्हणजे त्याच्यामध्ये समाजवादाचे अंग आहे, त्याच्यामध्ये प्लॅनिंगचे अंग आहे, नियोजनाचे अंग आहे, आणि त्यामध्ये प्रायव्हेट पण आहे आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड पण आहे. ते जगाला त्याने ओपन पण केलेलं आहे, पण ते एका विशिष्ट तऱ्हेने केलेलं आहे. असं सगळं ते एक गंमतशीर पण कॉम्प्लिकेटेड असं चीनचं स्ट्रक्चर, पण अजस्त्र स्ट्रक्चर आहे, एवढं मात्र नक्की. आता याच्या पुढे आपण बॉयकॉट कसं आपण बॉयकॉटकडे बघतोय ह्याच्याकडे वळूया. चीनचं बॉयकॉट जर का वस्तू करायकरता एवढं प्रचंड हजारो लाखो लोक सोशल मीडियावरती हे करा ते करा असं सगळं करतायत. मला सांगायचं आहे, मला म्हणायचं की ते करणं फार अवघड आहे. म्हणजे राष्ट्रवाद आणि भारताचा अभिमान आणि मेक इन इंडिया हे सगळं ठीक आहे, हे करावं असं मलाही वाटतं. पण
आपले दरवाजे सगळ्या जगाला बंद करून आपण सगळे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट थांबवावे आणि आपण पूर्ण फक्त स्वतःच तयार केलेला माल वापरावा, अशा तऱ्हेची इकॉनॉमी आपण तयार करावी. म्हणजे जागतिकीकरण पूर्ण नाकारून आपण अशा तऱ्हेचं करावं असं मात्र मला वाटत नाही. ती पूर्ण अधोगती होईल असं मला नक्की वाटतं. म्हणजे या ठिकाणी असं आहे की भारताने उत्पादन आपलं अतिशय एफिशियंटली, कार्यक्षम पद्धतीने, स्वस्त आणि चांगल्या दर्जाचं असं आपण जेव्हा बनवायला सुरुवात करू, त्यावेळेला आपण जगामध्ये त्यांच्या छातीवर नाचून आपण चीनपेक्षा चांगल्या तऱ्हेने आपला माल विकू शकू. आत्मनिर्भरतेचा हा खरा अर्थ आहे असं मला वाटतं. आत्मनिर्भरता म्हणजे चीनी माल तर घेऊ नका, भारतीयच वापरा असं मला वाटत. कारण चीन अजस्त्र एक प्रकार आहे आणि चीनने काय केलेलं आहे की आपली करन्सी जी आहे, युआन करन्सी आहे, तिचा रेट कमी ठेवलेला आहे. आता इतकी वर्ष, आता थोडा पुन्हा वाढवला गेल्या काही वर्षात, पुन्हा अनेक वर्ष चीननी तो युआनचा रेट खाली ठेवला. आणि एक्सपोर्टमध्ये काय असतं की युआनचं रेट खाली ठेवला म्हणजे चीनी माल घेताना चीन सांगतं की मला 7,000 युआन पाहिजेत. आता युआनचा रेट डॉलरच्या मानाने खूप कमी असेल तर 7,000 युआन मध्ये फक्त कमी डॉलर्स द्यावे लागतात. त्यामुळे अमेरिकन माणसाला फक्त कमी डॉलर खर्च करावा लागतो. म्हणजे अमेरिकन माणसाला स्वस्त पडतो तो माल. म्हणून चीनचा एक्सपोर्ट हा खूप वाढला आणि त्या सगळ्यामध्ये चीन अमेरिकेला काय काय सगळ्या जगालाच युआनचा रेट कमी असल्यामुळे प्रत्येकाला चीनकडनं माल घेणं स्वस्त पडायला लागलं आणि त्यामुळे चीनचे एक्सपोर्ट्स खूप वाढले. त्यामुळे चीनकडे मग डॉलर्स जमावायला लागले. मग ते अमेरिकेत त्यांनी कसे ठेवले आणि स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी कसे वापरले हे आपण बघितले. भारताला तसं करता येणं अवघड आहे. भारताने आपली करन्सी अशा तऱ्हेने मॅनेज केलेली नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की आपला म्हणजे चीनचं माल आपल्याला समजा कमी करायचं असेल तर 2-3 मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे चीनला बॉयकॉटच करायचं, चीनचं काहीच घ्यायचं नाही. पण तसं आपल्याला करता येणार नाही कारण WTOच्या ॲग्रीमेंट आपण साईन केलेलं आहे. तर WTOचं ॲग्रीमेंट जर का साईन केलं त्याच्यापासून बाहेर पडलो तर त्याचे परिणाम तर भयंकरच इतर होतील. कारण आपल्याला ते मात्र करणं शक्य नाही. बरं चीनवर त्याचा भयंकर परिणाम होईल का किंवा आपण अशी धमकी देऊ की चीनवर सगळं बॉयकॉट करू तर काहीही विशेष परिणाम होणार नाही. चीन जो काही एक्सपोर्ट करतो सगळ्या जगाला त्यातले फक्त 3% भारताला करतो. 3%. पण भारत मात्र चीनला जो एक्सपोर्ट करतो, भारत जो जगामध्ये एक्सपोर्ट करतो त्या सगळ्या देशांमधला चीन हा तिसरा मोठा देश आहे. त्यामुळे चीनने आपलं इम्पोर्ट खरं त्यात खूप तफावत आहे. म्हणजे चीनचं आपण चीन जो एक्सपोर्ट करतो भारताला, भारत इम्पोर्ट करतो ते $70 बिलियन आहे. 70 बिलियन म्हणजे 70 गुणिले 1,000 मिलियन डॉलर्स आणि 7,000 कोटी. तर मुख्य म्हणजे एवढा आपण इम्पोर्ट करतो आणि एक्सपोर्ट चीनला आपण किती करतो ते एक्सपोर्ट काहीतरी 15 तो बेरी होतो 14, 13, 15 असे म्हणजे साधारण 50 बिलियनचा ट्रेड डेफिसिट आहे. म्हणजे आपण जास्त इम्पोर्ट करतो चीनकडनं. पण हे जरी आपण थांबवलं तर तसं 3% फक्त चीनमध्ये फरक पडेल. म्हणजे तो काय भयंकर फरक पडेल असा भाग आहे. त्यामुळे पूर्ण बॅन करणं भयंकर अवघड आहे. दुसरा सबस्टिट्यूट हा एक दुसरा मार्ग आहे. मगाशी सांगितलं तैवान हा एक देश होता पण तैवान देश जरी असेल तरी सुद्धा तैवान आपल्याला करता येणार नाही. मग उरले कोण? मग थायलंड, व्हिएतनाम, अमुक असे देश किंवा जर्मनी. पण युरोपकडनं घेतलं, अमेरिकेकडनं घेतलं तर पुन्हा भयंकर महाग पडेल आपल्याला. इव्हन इतर देशांकडनं घेतलं तर खूप महाग पडेल. त्यांच्याबरोबर निगोशिएट करून त्या वस्तू आपल्याला आणाव्या लागतील. हा दुसरा मार्ग झाला. पण त्या सगळ्या वस्तू आपल्याला मिळतील असं नाही, त्या क्वालिटीच्या मिळतील असं नाही. एक लक्षात ठेवलं पाहिजे, चीननी आता दर्जा पण सुधारलेला आहे. हे जपानसारखंच झालं. जपानीमध्ये सुद्धा अगदी पूर्वी जपानी जो दर्जा होता म्हणजे क्वालिटी होती ते चेष्टा केली जायची. आवारामध्ये मेरा जूता है जपानी म्हणून दाखवतो, मेरा जूता है जपानी, तर तो जूता फाटलेला आहे दाखवलेला आहे. तर त्यावेळेला तो त्या जपानीचं क्वालिटी खूप कमी होतं. नंतर जपानीची क्वालिटी रेव्होल्युशन केली त्यामुळे जपानी क्वालिटी प्रचंड मोठी झाली. चीन एक्झॅक्टली त्याच प्रमाणात. सुरुवातीला चीनी क्वालिटी भयंकर नव्हती. चीनी मी तकला दू असं. आता चीनची क्वालिटी सुद्धा चांगली आहे. तर क्वालिटी चांगली आणि किंमत कमी, ह्याला कसं तोंड देणार तुम्ही? आणि हे सगळं तुम्हाला इतर देशातनं मिळेलच अशाला बघा. त्यामुळे सबस्टिट्यूट एक पूर्ण बॅन त्या अवघड आहे. सबस्टिट्यूशनचं सगळ्या ठिकाणी जमणार नाही, त्याला वेळ पण लागेल आणि तितक्या दर्जाचं त्या क्वालिटीचं त्या प्राईसला मिळणार नाही. तिसरा मुद्दा मग स्वतःच ते तयार करणं. पण स्वतः तयार करण्याकरता आणि त्याचबरोबर
चीनच्या ऐवजी आपण अमेरिकेकडनं आउटसोर्स करून बिझनेस मिळवणं हे पण आहेच. त्याच्याविषयी मागे केव्हा तरी बोललेलो आहे मी. हे करायचं असेल तर मगाशी ज्या काही सगळ्या गोष्टी सांगितल्या मी, त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्या आपण करत नाही आहोत. आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टी आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला हे जमणार नाही. सगळ्या गोष्टी म्हणजे कुठल्या? इम्पोर्ट ड्युटी वाढवणं, एक्सपोर्ट सबसिडीज देणं, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी आणि खेडोपाड्यापर्यंत रस्ते आणि संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं अतिशय भक्कम बनवणं. म्हणून नेहमी म्हणत असतो की आपल्याला खरंच महासत्ता बनायची असेल तर पुढची 20 वर्ष मुंडीखाली घालून शिक्षण, पाणी, रस्ते, पाणी, वीज याच्याकडे, रस्ते नुसते 8मध्ये हायवे नाही तर संपूर्ण सगळीकडे वीज म्हणजे सगळीकडे पोहोचली पाहिजे. 5% आपण सरकारनी आरोग्यावर खर्च केला पाहिजे असं म्हणतो आपण. 1 ते 1.5% करतो. शिक्षणावर 6% केला पाहिजे GDPचा म्हणतो आपण. 3 ते 3.5% करतो. त्यातलं करप्शनमुळे किती पोहोचत त्याचा भाग वेगळा कुठल्याही सरकारमध्ये. त्यामुळे आपण भरमसाठ केलं पाहिजे. चीननी भरमसाठ केलं अनेक वर्ष. सगळ्यात कोरिया, तैवान, जपान सगळ्या लोकांनी केलेलं आहे, आपणच केलेलं नाही. आपण त्यांची उदाहरणं देत असतो त्यांनी कसं हे केलं म्हणून. तिथल्या सरकारांनी भयंकर मदत केलेली आहे आणि आपण ते करत नाही. तर हे जर का केलं म्हणजे काही ओळखीचे लोक आहेत त्यांनी कारखाने चालू केले चीनला कम्पीट करण्याकरता. एका खेळणी तयार करण्याच्या माणसाचं एक उदाहरण आहे की तो तयार करत होता पण चीनची खेळणी आली आणि ती त्याला $250 जेव्हा त्याचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होतं तेव्हा चीनची विक्रीची किंमत $100. जो काय कम्पीट करणं म्हणला तर तिचा कारखाना बंद केला आणि तो चिनी मालाचा रिटेल व्यापारी झाला. तर अशा तऱ्हेचे अनेक लोक त्यांचे धंदे बसून त्यांनी चिनी माल फक्त त्याचे व्यापारी बनणं हे सुरू झालं. कारण चीनची क्वालिटी खूप चांगली आहे, हे कमी, किंमत कमी. त्यामुळे चीनचं वस्तू हा भारतीय सुद्धा भयंकर भराभर घ्यायला कसं. शेवटी त्यांना सांगणार कसं? हे नुसतं एक टिकटॉक डिलीट करणं सोपं आहे. पण टिकटॉक डिलीट केल्यानंतर एक दुसरं मित्रो नावाचं एक ॲप त्यांनी मध्ये ताबडतोब सोशल मीडियावर हे झालं होतं की मित्रो नावाचं ॲप तुम्ही चालू करा. ते मित्रो लोकांनी ॲप चालू केलं पण नंतर लक्षात आलं की मित्रो हे ॲप पाकिस्तानमधून आलेलं आहे म्हणून आणि त्यामुळे सगळीच गडबड झाली. असं सगळं गोंधळ सध्या चालू आहे. तेव्हा राष्ट्रवाद चांगला भारताचा अभिमान सगळ्यांना आहे पण त्याचबरोबर आपण विचित्र पावलं आपण उचललं का म्हणजे. आपल्याला सर्वप्रथम हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला नीट केलं पाहिजे. आणि म्हणजे काय असतं की प्रत्यक्ष डायरेक्टली माल चीनी कंपन्यांनीच बनवलेला असतो असं नाही. कित्येक वेळा अमेरिकन कंपन्यांनी चीनमध्ये बनवलेला माल असतो. ॲपल उदाहरण, ॲपल आपल्याकडे येतो तो अमेरिकन कंपनी पण बनवलेलं चीनमध्ये असतं. किंवा अगदी अमेरिकन कंपनीने भारतात बनवलेलं असेल तरी कित्येक वेळा कंपोनंट्स चीनमधून आलेले असतात. कित्येक वेळा यंत्र चीनमध्ये आलेले असतात. तर कुठे ना कुठेतरी जवळपास प्रत्येक प्रॉडक्टमध्ये आज चीनचा जो काही वाटा आहे तो वाटा आपल्याला कमी करता येणं हे भयंकर अवघड आहे. आणि चीनने गंमत काय केली, आपण जेव्हा स्टार्टअप इंडिया आणि अमुक घोषणा देत होतो तेव्हा चीननी भारतातल्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली. $4 बिलियन गुंतवणूक, $400 कोटी त्यांनी $400 कोटी गुंतवणूक केली म्हणजे 28,000 कोटी रुपयांची. तर हा जो आणि कुठल्या ह्याच्यात त्यांनी केली. आज तुम्ही चिनी माल नको तसंच चिनी जर का ॲप्लिकेशन म्हणजे फक्त मोबाईलचे ॲप्लिकेशन नव्हे या सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्या तुम्हाला बंद कराव्या लागल्या. जर का तुम्ही करायच्या ठरवल्या तर काय काय बंद करावं लागेल सांगतो. पेटीएम बंद करावं लागेल, क्विकर बंद करावं लागेल, बिग बास्केट बंद करावं लागेल, बायजूस बंद करावं लागेल, नंतर फ्लिपकार्ट बंद करावं लागेल, Dream11 बंद करावं लागेल, ओला बंद करावं लागेल, ओयो बंद करावं लागेल, नंतर स्नॅपडील बंद करावं लागेल, स्विगी बंद करावं लागेल, झोमॅटो बंद करावं लागेल. अशी अनेक सर्व्हिसेसच बंद करावं लागते. या सर्व्हिसेसमध्येच चीनने गुंतवणूक केली. अनेक स्टार्टअप्समध्ये खरं म्हणजे भारतीय सरकारने करायला पाहिजे. भारतीय सरकारने एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करून त्यांना हे जे त्याला सरकार काही प्रमाणात करत आहे आपलं नाहीच आहे. दोन्ही सरकारने केलं, इव्हन आत्ताचं सरकार करत आहे. पण त्याला दूरदृष्टी म्हणतात की कुठली ॲप्लिकेशन भरमसाठ हे करून त्यांना मदत करून त्यांना सपोर्ट करून ती पुढे वाढवायची
हे सगळं जे 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 चीनने केलं त्याची तीच ॲप्लिकेशन आपण वापरतो. तर हे सगळं आपल्याला आपण केलं नाही. तर मला असं वाटतं सगळ्यात शेवटी की बॉयकॉट करणं म्हणजे काय, की जिथे आपल्याला स्वस्त चांगली अशा अल्टरनेटिव्ह आहेत तिथे चिनी मालाचे भारतीय माल वापरावा आणि खरंच वापरावा, यात शंकाच नाही. पण हे जे बॉयकॉट हा जो प्रकार आहे की आता सगळ्यांना नुसतं बॉयकॉट करावं, त्याच्यामध्ये चीनला काही धक्का बसला नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावर 3% फक्त फरक पडेल. आपल्यालाच मुळी आपण जो सगळा माल चीनकडनं घेतो, नुसतं कात्र्या आणि हे नाही, अगदी यंत्रापासून, रोबोट्सपासून, टी व्हीपासून, वॉशिंग मशीनपासून ते जवळपास सगळ्या वस्तू, त्या वस्तू आणायच्या कुठनं? त्या वस्तू जर का त्या कन्झ्युमर गुड नाही, इव्हन कॅपिटल गुड्समध्ये यंत्रापासून ही सगळी आणायची कुठनं? ही जर का आणायची झाली तर आपल्याला किती जास्त पैसे मोजावे लागतील, किंवा मग त्याच्यावरनं आपण जे उत्पादन इथे करतो ते किती ठप्प होईल, किंवा त्या वस्तू चीनकडनं आपण घेतल्या आणि दुसरीकडनं घेतल्या तर आपल्याला किती महाग पडतील, साध्या कन्झ्युमरवर काय फटका बसेल ह्याचा आपण विचार करत नाही आहोत. पण राष्ट्रवादानी भयंकर एकदम उफाळून निघून आपण एकदम हे बंद करू ते बंद करू अशा तऱ्हेच्या चळवळी चालवतो आहोत. खरी जर का चळवळ आपल्याला चालवायची असेल चीनच्या विरुद्ध, आणि चालवायला माझी काहीच हरकत नाही, कारण चीन आक्रमक पवित्र घेतोय, हे अगदी वाईट आहे, चूक आहे. त्याच्याकरता आपल्याला डिप्लोमॅटिक आणि मिलिटरी दोन्ही तऱ्हेने वाटाघाटी आणि हे करून आपल्याला प्रश्न सोडवला पाहिजे असं माझं मत आहे. कारण चीन हा नक्कीच आक्रमक, जगभर आक्रमक झालेला आहे, ही चांगली चिन्ह नाहीत. पण त्याला उपाय म्हणजे चिनी वस्तू आम्ही घेणार नाही हे नाही. जे शक्य आहे ते तुम्ही चिनी वस्तू घेणं नक्कीच बंद आपण करावं. मात्र आपण अक्षरशः कसोशीनी शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, स्टार्टअप्स किंवा नवीन उद्योगांना भयंकर प्राधान्य, त्याच्यामुळे गुंतवणूक, त्याला पैशाचं सहाय्य, त्याच्या वितरणाची हे व्यवस्था, नंतर पोर्ट्स, एअरपोर्ट, संबंध इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण, त्याच्यामुळे उलट FDI आणि हे आणखी सांगायचा मुद्दा राहिला की चीनचे आपण बॅन केलं तर चीनचं FDI आणि FII बंद होईल. चीनी मंडळी आपल्या भारतात जी गुंतवणूक करतायत की त्याचा म्हणजे आपला रुपया थोडा वरती राहतोय, याचं कारण संपूर्ण जगातले लोक भारतामध्ये जे इन्व्हेस्ट करतात, डायरेक्टली कारखान्यात करतात त्याला FDI म्हणतात, आणि शेअर मार्केटमध्ये करतात त्याला FII म्हणतात, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. कुठल्याही तऱ्हेने आपल्याकडे डॉलर्स येतात आणि त्यामुळे रुपयाचा भाव हा वधारायला मदत होते. तर हे सगळं चीनने जर का बंद केलं तर नुसतं आपलं चीनचं काय होईल, चीनचा एक्सपोर्ट कमी होतील, तर एक्सपोर्ट काय फार कमी होणार नाहीत, पण आपल्याला तो इम्पोर्ट जो करतो तो माल कुठून आणायचा ते कळणार नाही एकतर. आणि दुसरी गोष्ट संपूर्ण चीनी भांडवल सुद्धा इथे येईन असं झालं तर आपल्या उद्योगांची आणखीनच गोंधळ होईल. तेव्हा हे सगळं विचारपूर्वक केलं पाहिजे. नुसतं भावना अश्रून चला हे बंद करा ते बंद करा, नुसतं एकमेकांना संदेश पाठवणं सोपं आहे. पण त्यापेक्षा आपण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं चांगलं करू, आपण स्वस्त पण चांगल्या दर्जाचा माल कसा तयार करू की जगामध्ये चांगल्या तऱ्हेने आपण विकू शकू. आणि ते करत असताना पाहिजे तेवढंच ऑटोमेशन वापरणं आणि जास्तीत जास्त इंडस्ट्रीज सगळीकडे विखुरणं की जेणेकरून प्रदूषण सगळ्यात कमी होईल आणि रोजगार निर्माण होईल, विनाकारण भरमसाठ ऑटोमेशन न वापरता पण चांगल्या दर्जात. ही कसरत आहे, हे बोलायला सोपं आहे, करायला खूप अवघड आहे मला मान्य आहे. पण म्हणूनच आपल्याकडे अतिशय दूरदृष्टी असणारी, अतिशय हुशार अशा लोकांची एक टीम असली पाहिजे जे कोणी हे सगळं प्लॅनिंग करून आपल्याला ते सगळं केलं पाहिजे. ते केलं तरच खरं म्हणजे आपण आत्मनिर्भर भारत निर्माण करू शकू आणि मग त्यावेळी चीनचं माल बॉयकॉट करण्याचा आपण भाषा करू शकू. धन्यवाद. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.